काही बिल्डिंगमध्ये आम्ही स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर काही फाइंडिंग्स अशा आहेत की बिल्डिंगच्या बीम कॉलम जॉईंट्सला प्रचंड प्रमाणात क्रॅक गेलेले आहेत। बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की जॉईंटलाच क्रॅक का गेले, लोड तर मध्ये येतो, मग तिकडे काय तुमच्या बीमला क्रॅक गेले नाही। तर त्याच्यामध्ये दोन प्रकार असू शकतात। एक तर बीमचं खाली भिंत नसते, त्यावेळी थोडंफार प्रमाणात क्रॅक येऊ शकतात। काही ठिकाणी बीमच्या खाली भिंत असते, त्या बीमला मध्ये बेंडिंग किंवा नसल्यामुळे तिथे क्रॅक येत नाही। पण जॉईंटला क्रॅक येतात, प्रामुख्याने दोन गोष्टी असू शकतात। जर तुमच्या शहरापासून जवळ कुठे जर भूकंपाचे हादरे बसले तर त्याचा पूर्णपणे लोड जो असतो तो बीम कॉलम जॉईंट द्वारे ट्रान्सफर होतो, म्हणून बीम कॉलम जॉईंटला क्रॅक्स त्या ठिकाणी डेव्हलप होतात। आणि दुसरी केस अशी असते, जसं की आम्ही फुटिंगचं ऑडिट करू शकत नाही, कारण बिलो प्लिन किंवा जमिनीखालच्या ऑडिट करताना लिमिटेशन्स येतात आणि त्याच्यावरती आम्ही काय प्रॉब्लेम्स आहेत ते हायलाइट करू शकत नाही। पण एक शक्यता असू शकते की फुटिंगला अनइक्वल सेटलमेंट म्हणतो आम्ही, म्हणजे पावसाळ्यामध्ये वॉटर लॉगिंग म्हणून किंवा अगदी इनएडिक्वेट साइज ऑफ द फुटिंग मे कॉज द सेटलमेंट ऑफ युअर बिल्डिंग। तर अनइक्वल सेटलमेंटमध्ये कॉलम आणि बीमच्या जॉईंटला क्रॅक्स डेव्हलप होऊ शकतात। त्याच्यामुळे तुम्ही बिल्डिंगचा हे जे क्रॅक्स असतात याला स्ट्रक्चरल डॅमेज ह्या कॅटेगरीमध्ये टाकू शकतो। त्यासाठी तुम्ही प्रथमतः तर स्ट्रक्चर ऑडिटच केलं पाहिजे, त्यानंतर योग्य सल्ल्याने तुम्ही रिपेअर करा।